महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संजय कोटे यांच्या निवडणुकीत झालेला घवघवीत विजय आणि त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील गावाखेड्यामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी होत आहे। वरडबकाल येथील बसस्थानक चौकात आज भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली। यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि संजय कोटे यांच्या कामाबाबतीत आणि त्यांच्या कार्याबद्दल अनेकांना माहिती दिली। या निमित्तानं वरडबकाल बसस्थानकावर अक्षरशः दिवाळी साजरी होत असल्याचं प्रत्यक्षित अनेकांना दिसलं। त्यामुळे एकंदरीत उत्साहाचं वातावरण या मतदारसंघात आहे। आज महायुतीचे उमेदवार संजय कोटे यांचा प्रचंड मताने विजय झाला, त्याबद्दल काय सांगता येईल राजू? आज या जळगाव जामोद मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार संजयभाऊ कोटे यांचा पाचव्यांदा हा बहुमतानं असा चांगला विजय झाला। आणि या विजयाचं खरं गमक म्हणजे या मतदारसंघाचा विकास आणि शाश्वत विकास, त्यामध्ये शेती असो, सिंचन असो, आरोग्य असो, रस्ते असो, ज्या ग्रामीण भागाच्या मूलभूत सुविधा आहेत त्याकडे अतिशय लक्ष देऊन दक्ष राहून हा विकास केला। आणि या महाराष्ट्रभरच मतदारसंघच नाही तर या महाराष्ट्रभर या लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला खूप दिवाळीची खूप मोठी भाऊबीजेची हे ओवाळणी या महाराष्ट्राला दिली। या महाराष्ट्रातील नेते हे कदापि विसरणार नाहीत। आणि हा जो शाश्वत आणि एक विकास सुरू आहे, शाश्वत विकास सुरू आहे, याला कुठं हा थांबणार नाही। हा अधिक जोमाने विकास सुरू राहून या महाराष्ट्राची घोडदौड हे पुढे चालू राहील आणि खूप मोठा विकास या महाराष्ट्राचा या देशाच्या पातळीवर दिसून येईल। तरी मी सर्व माता भगिनी, युवक मित्र यांचे आभार मानतो की त्यांनी भरभरून असं संजूभाऊवर प्रेम केलं आणि कुठंच या विषयाला जातीपातीचा रंग देण्यात येत होता, पण तो जातीपातीचा रंग कोण्याच अशा बूथवर किंवा कोण्या निकालावर हे सिद्ध झालं की इथं कोणाची अशी जातीपातीची जादू न चालता विकासालाच अनुसरून जनतेने मत दिलं। त्याबद्दल मायबाप जनते, मतदार बंधू भगिनीचे खरोखरच ते धन्यवाद पात्र आहेत आणि त्यांचं मी आभार मानतो। जय हिंद। कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, वरवडबकाल, संग्रामपूर।